नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींची अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी 2 जुलैची सर्वात मोठी खुशखबर. आज फायनल वाटप बघा, आज फायनल वाटप तुम्हाला होणार आहे. आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होणार आहेत. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात आज फायनल वाटप तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. बघा, आजच फायनल जे काही पैसे ते तुम्हाला जमा होणार आहेत. आजच पैसे, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर ते पैसे आज फायनल वाटप तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. पाहू शकता बघा, 7,000 प्लस 3,000 रुपये. बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 7,000 रुपये मागे वाटप होत होते. मी तुम्हाला सांगितलं होतं कुठली योजना होती, त्याच्यामध्ये 7,000 रुपये तुम्हाला मिळत आहेत आणि 3,000 रुपये तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतात. त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, माता भगिनींनो, व्हिडिओला पटापट लाईक करू नका, लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्यामुळे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचे. जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आजच फायनल वाटप होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताच जर आपण पाहिलं तर मेचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे. आता जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता कधी जमा होणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता. बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली. स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार, केव्हा मिळणार याच्याविषयीची माहिती दिलेली आहे. बघा, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. बघा, विधिमंडळाचं जे पावसाळी अधिवेशन आता सुरू आहे त्याच्या पूर्वसंध्येला ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार याच्याविषयीची माहिती दिली होती. बघा, जूनचा हप्ता कधी जमा होणार, भरपूर दिवसांपासून महिला भगिनी वाट पाहत होत्या जूनच्या हप्त्यासंदर्भात. आता हा जूनचा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार याच्याविषयीची महत्त्वाची माहिती जी ती सरकारने या ठिकाणी दिलेली आहे. पाहू शकता बघा, जूनचा हप्ता कधी जमा होणार याच्याविषयीची माहिती दिलेली आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, पुढची जबरदस्त माहिती या ठिकाणी या पत्रकार परिषदेत अजितदादा पवार यांनी या योजनेच्या जूनच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. ऑफिशियल माहिती बघा, अधिकृत माहिती दिलेली. जूनचा हप्ता जो आहे तो जूनच्या हप्त्याच्या संदर्भात अधिकृत माहिती आहे. भरपूर दिवसांपासून अधिकृत माहिती येत नव्हती, कुठल्याही पद्धतीची ऑफिशियल माहिती येत नव्हती. पण आता स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे. त्या महिलांना दिलासा मिळाला. बघा, ज्यांचं लक्ष लागलं होतं त्या महिलांना दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले, आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केली होती की जवळपास 3,600 कोटी रुपये लाडक्या बहिणींकरता या महिन्याच्याकरता DBTवर पाठवलेले. बघा, जसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केली होती त्यानुसार 3,600 कोटी रुपये जे ते लाडक्या बहिणींकरता या महिन्याच्याकरता DBTवर पाठवलेले आहेत. उद्या त्यांच्या खात्यावर पैसे मिळतील. तो एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे असं देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणींसाठी 3,600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. बघा, 3,600 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो मंजूर केलेला आहे. 3,600 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे तुम्हाला जूनचा जो हप्ता आहे तो मिळायला मोकळा झालेला आहे. म्हणजेच काय, तर जूनचे 1,500 रुपये तुम्हाला येऊन जातील. आतापर्यंत तुम्हाला 11 हप्ते आलेले आहेत, आता 12वा हप्ता असणार आहे. पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती. महायुतीमधील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती.
या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक शासन निर्णय काढण्यात आला होता. बघा, 29 जून 2024 रोजी या योजनेचा जो काही पहिला GR आहे तर तो पहिला शासन निर्णय, पहिला GR काढण्यात आला होता. म्हणजेच काय, तर या 29 जूनला या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी त्या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी 1 वर्ष आता लाडकी बहीण योजनेची पूर्ण झालेलं आहे आणि पुढील 5 वर्ष ही योजना सुरूच राहणार आहे असं देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. 1 वर्ष योजनेला पूर्ण झालेलं आहे आणि जूनचा पण हप्ता म्हणजेच 12वा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये आता पाठवायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच आजच तुम्हाला पैसे या ठिकाणी येऊन जातील. आत्तापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे जमा. बघा, आत्तापर्यंत 11 हप्त्यांचे जे काही पैसे त्या लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 11 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1500 रुपये. बघा, लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जातात. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जर आपण पाहिलं तर बघा, 5 मेला हा हप्ता आला होता. मे महिन्याचा जो हप्ता आहे तो 5 जूनला आलेला होता. जून महिन्यामध्ये म्हणजेच जर आपण पाहिलं तर बघा, एप्रिलचा हप्ता मेमध्ये आला, मेचा हप्ता जूनमध्ये आला. तशाच पद्धतीने जूनचा हप्ता पण आता जुलैमध्ये येतोय. म्हणजेच काय, तर 1 महिना उशिराने ह्या ठिकाणी आपल्याला हप्ता जो आहे तो पाहायला मिळतोय. परंतु असो, पैसे तुम्हाला येत आहेत ते महत्त्वाचं आहे. जूनचा हप्ता पण तुमचा आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आज फायनल वाटप तुम्हाला होऊन जाईल. लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. आता जून 2025 महिन्याचा बघा, जूनचा जो काही हप्ता आहे तर त्या हप्त्याची रक्कम महिलांना कधी मिळणार हे हे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जाहीर केलेले आहे. जुलै ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे 16,500 रुपये मिळाले आहेत. 11 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. 11 हप्त्यांचे 16,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. बरोबर, सर्वांना आलेले आहेत का? कोणकोणत्या महिला सुरुवातीपासून लाभ घेतात, कोणकोणत्या महिलांना 16,500 रुपये आलेले आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. ही रक्कम ज्या महिला पहिल्यापासून योजनेचा लाभार्थी असतील त्यांनाच मिळाली असेल. ज्या महिला सुरुवातीपासून योजनेचा लाभ घेतात त्याच महिलांना 16,500 रुपये ही रक्कम मिळालेली असणार आहे. कारण बघा, सुरुवातीपासूनच या ठिकाणी 11 हप्ते आतापर्यंत वाटप झालेत आणि आता 12वा हप्ता पण तुम्हाला जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिला सुरुवातीपासून लाभ घेत असतील त्या महिलांना 16,500 रुपये जमा झालेले असतील. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती, या लाडक्या बहिणींना मिळतात फक्त 500 रुपये. बघा, काही महिला ज्यांना फक्त 500 रुपये मिळतात त्याचं काय कारण आहे ते पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी ज्या महिलांना PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम मिळते त्यांना योजनेच्या GRनुसार 500 रुपये मिळतात. बघा, योजनेचा जो काही GR आहे तर त्या GRनुसार तुम्हाला 500 रुपये मिळतात. म्हणजेच कोणाला, ज्या महिलांना PM किसान योजनेचे 6,000 रुपये वर्षाला मिळतात, नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6,000 रुपये वर्षाला मिळतात, अशा महिलांना 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात. शासनाचं धोरण DBTवरून एका लाभार्थ्याला एका वर्षात 18,000 रुपये मिळावं हे असल्याने दोन्ही योजनांचे मिळून 12,000 मिळतात. त्यामुळे उर्वरित जे काही 6,000 रुपये आहेत तर ते दरमहा 500 रुपयांप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 7 ते 8 लाखांच्या दरम्यानमध्ये. बघा, जेवढ्या महिला योजनेचा लाभ घेतात म्हणजेच PM किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल तर या महिलांची संख्या राज्यामध्ये 7 ते 8 लाखांच्या दरम्यानमध्ये. 7 ते 8 लाख महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ या ठिकाणी घेतात आणि लाडकी बहीण योजनेतून त्या महिलांना 500 रुपये मिळतात. म्हणजेच काय, तर वर्षाला 6,000 रुपये लाडकी बहीण योजनेतून देखील त्या महिलांना मिळत असतो. जो काही फरक असेल तो त्या ठिकाणी मिळत असतो. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. आजच तुमच्या खात्यामध्ये फायनल जे काही पैसे ते वाटप होणार आहे. म्हणजेच आजच तुम्हाला पैसे जमा होऊन जातील. त्यामुळे ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच पैसे आले लिहून पाठवायचे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.